दिल्ली विद्यार्थी लाठी हल्ला व शिक्षण मंत्री राजीनाम्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे। काँग्रेस भवन समोर माजी आमदार व जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। जंतर मंतरवरील नेट पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि सोनम वांगचुक, राहुल गांधी आणि विद्यार्थी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे। जंतर मंतरवरती ज्या लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू होतं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, ते करत असताना ज्या पद्धतीने पोलिसांच्या दबावाखाली पोलिसांना दाबून वांगचुक यांना पकडून हॉस्पिटलमध्ये दाबून टाकलं, कारण त्यांचे उपोषण 23 दिवसाचं उपोषण चालू होतं, त्यांना दाबून हे केलेलं आहे। त्यानंतर जे आंदोलन करण्याचा निर्धार झाला की जंतर मंतर ते संसद भवन यासाठी ते जे विद्यार्थी सर्व जात होते, त्यावेळेला ज्या पोलिसांनी लाठी हल्ला करून त्या मुलांना, लहान मुलींना नको त्या जागे नको त्या प्रकारे हे करून त्यांचा अत्याचार केला, त्या निषेधात आम्ही आजही मोर्चा आंदोलन केलं आहे। एक आहे की जंतर मंतरवर दिल्ली येथे लोकशाही पद्धतीनं जे नीट फोटी पेपर संदर्भात जे काही आंदोलन जवळजवळ 1.25 महिना चालू आहे आणि देशातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे। आणि परवा दिवशी या ठिकाणी या मोदी सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून आमच्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते, आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलन उभं केलं आणि आंदोलन करत असताना त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली। त्या अटकेच्या संदर्भात आणि जे काही या मुलांवर झालेला लाठीचार याचा निषेध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, त्याचबरोबर सगळे NSUI यांच्या माध्यमातून हे आंदोलन होतं आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी एकच इशारा देण्याचा, येणाऱ्या काळात जर धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी राजीनामा झाला नाही तर येत्या शनिवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन, सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभारून या ठिकाणी निषेध करण्यात येईल। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।